नमस्कार. डेमोक्रेसी नाव मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या मुद्द्यावरती एकत्र आलो आहोत. शहरामध्ये आता सगळीकडं प्रचाराचा माहोल चालू आहे, निवडणुकीचा माहोल आहे, प्रचार जोरदार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पक्षांना आपण आतापर्यंत भेटत आलो आहोत. आज आपण खास मनसेची भूमिका काय आहे ती पण जाणून घेणार आहोत आणि स्वतः मनसेचे अध्यक्ष सचिन भाऊ चिखले नमस्कार. आणि त्यांच्या सौभाग्यवती अश्विनीताई चिखले हे दोघेही प्रचारामध्ये आहेत, उमेदवार स्वतः आहेत ते. तर त्यांना एक पक्ष म्हणून त्यांना एक त्यांची काय भूमिका आहे ती आपल्याला विचारून घ्यायची आहे. तर नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. आपला वार्ड नंबर किती येतो? प्रभाग नंबर 13. 13. ची संख्या कशी? 48,000 मतदारसंघ आहे. 48,000. बरं बरं बरं. आता मागची मला वाटतं ही तुमची ताईंची पहिली टर्म झाली आणि आता तुमची टर्म चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे आता जी सुरू होईल ती तुमची टर्म. माझी टर्म. आणि मधल्या पिरियड मध्ये मला वाटतं पालिकेमध्ये तुमचा काय हे होता का, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, स्वीकृत वगैरे असं काही? नाही तसं नव्हतं. नाही, 17 ते 22 ते नगरसेवक होते. बरोबर आहे. तर आता पक्ष म्हणून तुमची आत्ताची परिस्थिती काय, म्हणजे शहरामध्ये किती उमेदवार आहेत? तुमची उबाठाबरोबर मुंबईला जी युती झालेली आहे तसं इथं काही आहे का? टोटल आमचे 50 उमेदवार या महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. अच्छा. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाची युती झाल्यामुळे त्यांची संख्या जागा वाटपामध्ये कमी झाली. बरोबर. काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतो. आता माझ्या प्रभागामध्ये सुद्धा शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा शिवसेनेचे जे उभाटा गटाचे संपर्क नेते सचिन जे आहेत त्यांना मी सांगितलं की हे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना लढण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा लढवून निवडणूक ही लढवली गेली पाहिजे. अशा शहरामध्ये आपले कमीत कमी आज 17 उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत आणि काही ठिकाणी 2-3 प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये, त्याच्यामध्ये त्यांचे सुद्धा उमेदवार आहेत. पण शहरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाची युती म्हणून आम्ही पुढे जातो. अच्छा. आता इथे तुमच्या आता इथल्या वॉर्डामध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या काय परिस्थिती सध्या? समस्या म्हणतात नाही, समस्या नाही, तुमच्या प्रचाराची आता काय स्थिती आहे? आता सध्या आम्ही तिघही एकसाथच करतोय, घरोघरी जातोय, प्रत्येक घरी जातोय. अच्छा. लोकांना पत्रकं वाटतोय, जी आपली आधी कामं केलेली आहेत त्याची पत्रकं वाटतोय आणि लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आता तुमची लढत ही कोणाशी असणार आहे असं तुमचं म्हणजे तुम्हाला दोघांनाही वाटतंय? नाही, ह्याच्या आधी 2012 ते 17 या अश्विनी नगरसेविका म्हणून त्यांनी कारभार बघितला. 17 ते 22 आणि 22 ते 25, 26 आतापर्यंत प्रशासनाचा कालावधी. या कालावधीमध्ये सुद्धा मी गेले 8 वर्ष लोकांच्या संपर्कात आहे आणि तसं म्हणलं तर चिखले परिवार हा गेले 15 ते 20 वर्ष या स्थानिक लेवलला काम करतो. म्हणजे माझा सेक्टर 22चा परिसर असेल, निगडी असेल, साईनाथ नगर, यमुन नगर असेल, या परिसरामध्ये आम्ही काम करतोय. 2017 ते 22 या दरम्यान निगडी, यमुनानगर आणि सेक्टर 22 ची जी जनता आहे त्यांनी आम्हाला पॅनल रूपी एक हाती सत्ता दिली होती. त्याच्यामध्ये माजी नगरसेवक मंगेश खांडेकर हे आमच्या बरोबर निवडून आले होते आणि आज 2026 मध्ये दुधात साखर असं म्हणावं लागेल. माझ्या बरोबर ज्येष्ठ नगरसेवक शशिकिरण दादा गवळी आहेत. गेले 15 वर्ष त्यांनी या भागाचा विकास केलेला आहे. या भागाच्या अडीअडचणी त्यांना सुद्धा माहिती आहेत. आता तसं म्हणायला गेलं तर आम्ही तिघही पालिकेचे सदस्य आहेत आणि एक चांगला अभ्यास आज आमच्या पैसे आहे आणि आज गेले कमीत कमी आम्ही प्रभागामध्ये फिरतोय. प्रभागामध्ये खूप चैतन्याचं वातावरण आहे, मस्त वातावरण आहे, उल्हास आहे, जोश आहे. आमच्यामध्ये पण जसं जसं आम्ही एक एक टप्पा पार पडत चाललेला आहे आमच्यामध्ये पण एक जोश आलेला आहे आणि नागरिकांचा उत्साह बघून आम्ही खूप आता आनंदी आहोत. आणि नक्कीच शशिकिरण दादा गवळी असतील, अश्विनी चिखले असतील आणि मला संपूर्ण पॅनलला या प्रभागातील जनता मोठ्या संख्येने निवडून देईल अशी आशा आम्हाला आहे. तुम्ही आताच म्हणलात की तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतोय. मला एक साधारण विचारायचं की आता जो काही मुंबईमध्ये ट्रेंड आहे आणि इथं पण 2 ठिकाणी असं झालंय की बिनविरोध निवडून आलेत. बरोबर आहे. मग ते बीजेपीचे असो किंवा आणखी कोणाचे असो,
ते बिनविरोध निवडून आले, तसं इथं बिनविरोध होण्यासाठी असं काही प्रयत्न झाला का? नाही, शक्यतो त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले नाही. त्याचं कारण असं की गेले 8 वर्ष नागरिकांची सेवा करत असताना आपली पण परीक्षा झाली पाहिजे. अर्थात बरोबर. नागरिकांनी स्वखुशीने आम्ही पोचतोय, नागरिकांचा रिस्पॉन्स ऐकतोय, त्या दृष्टिकोनातून आता परीक्षेमध्ये पास आहे का तर 100% पास आहे. बिनविरोध होऊ नये अशी आमची अपेक्षा पहिल्यापासून होती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या ज्या भागामध्ये बिनविरोध झालेले, एक प्रकारे एक मतदारावर तो झालेला अन्याय आहे. याविषयी मी जास्त न बोलता माझे आदरणीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला प्रत्युत्तर देतील. हो, पण साधारणतः बिनविरोध म्हणल्यानंतर थोडस काय असतं की लोकांना चला निर्विवाद हा माणूस निवडून येऊ शकतो, अशी अशी एक साधारणतः सामान्य माणसाचे पाहण्याचा दृष्टिकोन तसा असतो. मग तसा दृष्टिकोन इथं दिसला नाही, असं काही आहे? नाही, मला तर वाटतं की तो दृष्टिकोन सर्व उमेदवारांनी ठेवू नये. ज्यावेळेस आपण काम करत असतो, काम करणाराच माणूस चुकत असतो, तो एक मतदारारूपीने दुसऱ्या बाजूचा एक कल असतो, तो पण सर्वसामान्य नागरिकांनी तो दाखवला पाहिजे, जेणेकरून दोन्ही बाजूचा आरसा आपल्याला दिसला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो सगळं. अच्छा, म्हणजे जी तुमची जी भूमिका आहे, पक्षाची जी भूमिका आहे तीच तुमची भूमिका आहे? तीच भूमिका आमची. बिनविरोधच्या संदर्भामध्ये तुम्ही जे काय सांगता, पक्षाची भूमिका आहे, आदरणीय राजसाहेबांची भूमिका आहे, तीच आमची भूमिका राहील. पण पक्षाची भूमिका जर असे म्हणली तर राजसाहेबांनी आता मोठं स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही निवडणूक संपल्यानंतर वेळ प्रसंगी न्यायालयात पण दाद मागू. असं इथे काही होईल असं वाटतंय का? नाही, शहरामध्ये बघा, जे जे आदरणीय राजसाहेब सांगतील त्यांच्या विचारधारेला धरून आम्ही चालणारे सगळे लोक आहेत. साहेब जे सांगतील तेच आमचं धोरण असतं. एका दृष्टिकोनातनं ते जर न्यायालयात गेले तर 100%, आज मला वाटतं कोणत्या पक्षापाशी जेवढे वकील नसतील तेवढे वकील, एक वकिलांची संघटना असते आमच्याबरोबर, हजारो वकील आज आमच्या संघटनेमध्ये काम करतात. तो त्यांचा पार्ट आहे, ते बघतील आणि आम्ही त्यांना समर्थन करू. बरोबर, आम्ही रस्त्यावरची लोक आहेत, त्यांनी आवाज द्यायचा, आम्ही मागे पडायचं. ते तर काहीच बरोबर आहे. पण एकंदरीत इथलं राजकीय वातावरण शहराचं काय, आताची परिस्थिती काय? खूप चांगलं वातावरण आहे. गेले 17 उमेदवार आपण रिंगणामध्ये उतरवलेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांची युती आणि मैत्रीपूर्ण लढत काही भागात होतीये. संपूर्ण शहरामध्ये जर का आपण रेशो पाहिला तर गेले लोकसभेला आपण मतदान पाहिलं असेल, चांगल्या खासदार या शहरामध्ये निवडून आलेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आले. पिंपरी चिंचवड शहराचं जर का पाहिलं तर दोन्ही उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे. त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे आणि ही ताकद म्हणून आपल्या पाठीशी उभी राहिली ही आशा व्यक्त करतो. शहरामध्ये चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून येतील. नाही, पण आता परिस्थिती अशी की म्हणजे आता मी राज्यस्तरावरचं जे काही हे आहे त्या दृष्टिकोनातून मी बोलतोय की हे आता राजसाहेब यांच्या आत्ताची जी भूमिका आहे ती म्हणजे अगदी वेगळी. मराठीला हे धरून ते शिवसेनेबरोबर परत त्यांनी एकत्र येण्याचं हे केलं, दोघं भाऊ एकत्र आले. पण हे पुढे टिकणार का? पहिल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठीच्या मुद्द्यावर, मराठीच्या अस्मितेवर, मराठी लोकांसाठी आणि मराठी तरुणांसाठी, मराठी भाषेसाठी लढत आलेला आहे. थोडक्यात महाराष्ट्रासाठी लढत आलेला आहे. शिवसेनेची पण तीच भूमिका आहे. प्रबोधनकार ठाकरेचे चळवळीतले कार्यकर्ते, त्यांनी जर पाहिलं एक मोठी चळवळ उभी केली होती या महाराष्ट्रासाठीच आणि तिथून ती चळवळ पुढे आलेली आहे आणि ती आज आमच्यापर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही पक्ष एकत्रित काम करतात. त्या साईडला उद्धव साहेब असतील ते पण आमच्यासाठी आदरणीय, या साईडला राजसाहेब असतील ते पण आमच्यासाठी आदरणीय. त्याच्यामुळे ते जे धोरणं ठरवतील ते महत्वपूर्ण राहतील आणि मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी संस्कृतीसाठी आपण सगळेजण एकत्र मिळून काम करतोय याचा मला खूप अभिमान आहे. म्हणून तर आम्ही या पक्षामध्ये आणि या पक्षामध्ये कायमस्वरूपी राहू. हा, तोच मुद्दा होता माझा की बरेचसे लोक सोडून गेलेत आणि वेगवेगळ्या पार्ट्या बदलत आहेत, इलेक्शन तिकीट मिळालं नाही की लगेच दुसरीकडे जात आहेत. अशा पद्धतीचं जे काय वातावरण आहे इथे, अशा याच्यामध्ये तुमच्या मनाला असं कधी शिवलं नाही का की आपण दुसऱ्या पक्षामध्ये न्याय मागण्यासाठी? इतर पक्षाच्या लोकांना, कारण दुसरी गोष्ट अशी की तुमच्याकडे एक सुशिक्षित आणि चांगला नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, स्थानिक नेता म्हणून. तर मग या नेत्याला जर काम करायला संधी जर चांगली मिळत नसेल तर दुसऱ्या पक्षातनं त्याला जर मोठी संधी असेल तर असं कधी मनात आलं का तुमच्या? म्हणजे आमिष तर भरपूर झालं. म्हणजे मला सुद्धा आणि ह्यांना सुद्धा विविध पक्षांनी चांगली आमिष दाखवली. आता तर सध्या खूप मोठी आमिष दाखवली. परंतु
विरोधी बाकावर बसून सुद्धा कामं करता येतात. बरोबर. कोणीतरी न्याय विचारणारा पण पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण जर पाहिलं आता की शहरातलं नव्हे तर राज्यातलंच वातावरण असं झालं की ह्या पक्षात त्या पक्षात, आज ह्या पक्षात आहे, उद्या सकाळी दुसऱ्या पक्षात आहे, संध्याकाळी तिसऱ्या पक्षामध्ये माणूस जातो. बरोबर. काही लोकांना, न कामं केलेल्या लोकांना भीती असते की मी आपल्या ह्या पक्षातनं निवडून येईल का, म्हणून ते लाटेवर जाण्याचा प्रयत्न करतात आणि निवडून येतात. आम्हाला तसं कधीच वाटलं नाही, कारण की सतत जनतेशी संपर्क, सतत जनतेशी त्यांच्या अडीअडचणी, संपर्क, चर्चा, त्याच्यामुळं प्रत्येकाची कामं केलेली आहेत. बरोबर. ती मनामध्ये भिंती, संकोच अजिबात बिलकुल नव्हता. आणि एकदा ठरवले की ज्या व्यक्तीने आपल्याला ओळख दिली, नाव दिलं, सन्मान दिला, त्याच्या बरोबरच राहायचं, काय होईल ते होईल. त्या दृष्टिकोनातनं पक्ष बदली करण्याची म्हणजे विचारच मनात आला. पण मी तुमच्या चॅनल मार्फत नक्की सांगेल की ज्या ज्या लोकांनी मला विचारणा केली त्यांचे सुद्धा मी आभार मानेल की त्यांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी माझा विचार केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नाही, ह्याच्या मागचाच प्लस पॉईंट तुमचा तो आहे की तुम्ही कुठच्याही जरी पक्षात गेला तर तुमचं काम तुम्ही बंद केलेलं नाही किंवा करणार नाही. बरोबर, एकदम. त्यामुळे तुमची जी लोकांशी नाळ जोडलेली ती ह्यामुळेच जोडलेली आहे. आणि म्हणून मग मी तो प्रश्न विचारला की तुम्हाला दुसरीकडे जाण्याचं कधी असं मनाला शिवलं नाही, माझ्या तर काय मनामध्ये आलं नाही. बरोबर. बरोबर. हे एकंदरीत चांगलं आहे. आता आम्ही जे फिरलो त्याच्यानंतर त्याच्यात पण असं जाणवलं की तुमच्याबद्दल लोकांच्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. गेले 15 दिवस मी असेल, अश्विनी असेल आणि शशिकिरण दादा गवळे असतील, आम्ही तिघही पॅनल टू पॅनल फिरतोय. लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या 17-16 तारखेला आम्ही तिघही विजयी होऊ अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही तिघही विजयी व्हावं, पण याच्यामध्ये येणारी सत्ता कोणाची असेल हे मला विचारायचं आहे. सत्ता कोणाची असो, आमची सत्ता रस्त्यावर आहे पहिल्यापासून. आम्ही भांडणारी लोक आहेत, प्रश्न विचारणारी लोक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसायला आवडेल. अच्छा. या शहराच्या प्रश्नांसाठी, या शहराच्या लोकांच्या भवितव्यासाठी आम्ही प्रश्न विचारणारी लोक आहेत, आंदोलनं करणारी लोक आहेत, मोर्चे काढणारी लोक आहेत आणि जो चुकीचा पायंडा पाडून त्याच्या विरोधात आवाज देणारी लोक आहेत. त्याच्यामुळे जशी या शहराला सत्ताधाऱ्यांची गरज आहे तशी विरोधकांची पण गरज आहे. आम्ही विरोधी वाकावर बसायला तयार आहे, म्हणून तर आम्ही कोणता पक्ष सोडला नाही आणि जाणार सुद्धा नाही. कोणत्या पक्षावर युती नाही, आघाडी नाही, काय नाही. आता मी जे काय फिरलो शहरामध्ये त्याच्यामध्ये असं जाणवलं की भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचे मोठे मोठे नेते येऊन इथं प्रचार करतायत, सभा घेत आहेत, फेऱ्या करतायत. असं मनसेचं कोणी आतापर्यंत आलेलं मला दिसलं नाही. किंवा इव्हन काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं देखील कोणी, पक्षाचं देखील कोणी आलेलं दिसलं नाही मला. तर त्याचं नेमकं काय कारण असेल? वरिष्ठ जे आमच्या म्हणजे मुंबईतच फक्त कॉन्सन्ट्रेट केलं असं नाही ना? नाही, तसं काय नाहीये. वरिष्ठांशी आम्ही संपर्कात आहे. रोज मला कमीत कमी 1-2 फोन असतातच, काय चाललंय, कशा पद्धतीचं नियोजन चालू आहे ते कळवत राहावं म्हणून. आणि आमच्या पक्षाची जी जबाबदारी समजतात ते सचिव आमचे रुपेश पाटेकर, ते वरिष्ठांना सगळी गोष्टी सांगत असतात. कदाचित आज किंवा उद्या एखादी प्रचार फेरी किंवा रॅलीला ते उपस्थित राहतील. म्हणजे वरिष्ठांचं पूर्ण लक्ष पिंपरी चिंचवड शहरावर आहे आमच्या. पण दुसरं कोणी असा नेता वगैरे असं सभेला येऊ शकतो का? आता सध्या तरी मी काय सांगू शकत नाही, परंतु वरिष्ठांचं आमचं या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर लक्ष आहे. उद्या किंवा परवा आपल्याला कळलंच नाही. उद्धवजी आणि राजसाहेब दोघं ज्यावेळेस एकत्र आले तर गेल्या काही दिवसातलं जे काय मी मीडिया पाहिला किंवा हाताळला असेल तर त्याच्यामध्ये मला एक व्यक्ती कधी दिसली नाही. त्याचं कारण म्हणजे ते काय, ते तुम्हाला अंतर्गत माहिती असेल म्हणून मी तुम्हाला विचारतोय की बाळा नांदगावकर कुठे दिसले नाहीत. त्याच्याविषयी मी आता बोलू शकत नाही. ते महाराष्ट्राचे नेते आहेत, आम्ही ग्राउंड लेवलला काम करतोय. हो, पण बरोबर, त्याच्याविषयी मी आता सध्या काही बोलू शकतो. शहराचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी आता प्रचार फेरीमध्येच एवढं गुंतलोय तर मला तेवढा वेळ पण नाही. कारण पण नक्कीच बाळा नांदगावकर साहेब हे साहेबांचे एकदम पाठीराखे आहेत. कोणीच तो गैरविचार सुद्धा करावा नाही. तू संदीप देशपांडेंच्या बाबतीत पण अशी चर्चा होती किंवा ते काय अफवा झाली. तसं
इथं असं काही आहे नाही, ही पण कदाचित तुमच्या कानावर आलेली अफवाच असेल. का? कारण की राजसाहेब आणि उद्धव साहेबांना एकत्र करण्याचं काम बाळासाहेब लोकर साहेबांनी केलं. हो हो ते बरोबर. त्यांनी केलं म्हणलं ते पक्ष सोडायचा विषयच नाही, आणि त्यांच्याविषयी कोणी अफवांचा प्रेरणा केल्या असतील तर त्याच्यावर पण विश्वास ठेवू नये जनतेने. निवडून आल्यानंतर शहरासाठी नेमकं काय करावं असं तुमचं पहिला प्रायोरिटी काय असेल? या शहराची सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे पाण्याची टंचाई आहे. शहराला मुबलक पाणी पुरवठा देणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जर पाहिलं की 11 गावं आपण घेतली आजूबाजूची, हो. आणि ती 11 गावं घेत असताना जी गावं आपण घेतली त्या गावांमध्ये म्हणजे थोडक्यात रावेत असेल, किवळे असेल, पुनवळे असेल, या साईडला चरवली आहे, चिखली आहे, सगळ्या गोष्टींमध्ये जर असं बघितलं आपण की सिमेंटची जंगल वाढते. हो. आज आपण निगडी ते दापोडीच्या हायवेला गेलो तर त्या रस्त्याला सुद्धा कमीत कमी 2-2 हजार फ्लॅट्स वाढतात. बरोबर. एक एक स्कीम 2-2 हजारचे घरचे फ्लॅट. पाणी तेवढंच आहे, लोक जास्त वाढतात. ही सगळ्यात पुढे येणारं भीषण टंचाई पिंपरी चिंचवडकरांना. त्याच्यामुळे पाणी या विषयावर महत्वपूर्ण काम राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी महत्वाची की निगडी ते पिंपरी, बरोबर, आणि ही मेट्रो व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली, निगडीतल्या लोकांना न्याय दिलाय. निगडी प्राधिकरण, चिखली या जो भाग, आकुर्डीचा हा जो परिसर असेल, कमीत कमी 15 लाख लोकांना आम्ही न्याय दिलेला आहे. आज तुम्ही पाहिलं डीपीआर होताना पिंपरी ते पुण्यापर्यंत होता, पण पिंपरी ते निगडी होऊ शकला नाही. तो फर्स्ट स्टेज मध्येच व्हायला पाहिजे. आज त्याचं जे कोटेशन आहे ते 900 कोटीवर आज 1400 कोटीवर गेलं. ह्याला जबाबदार सरकारच आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि आज पुणेकरांना, पिंपरी चिंचवड शहराला, निगडीला आज तो अन्यायापासून आम्ही वाचवलेलं आहे. आज न्याय आहे आमच्या बाजूने. अच्छा. काही प्रभागामध्ये भेडसावणाऱ्या काही समस्या असतील त्याच्याबद्दल काही सांगा मला तुम्ही. त्यातला एक तर आताच यांनी जसं सांगितलं, पाण्याची समस्या खूप ठिकाणी आहे. कारण काय झालंय, लोकसंख्या वाढलीये आणि पाण्याची हे कमी आहे आपल्याकडे क्षमता. तर त्याच्यावर नक्कीच आमचं लक्ष राहणार. म्हणजे सर्व कुठल्याही महिला भेटली की त्यांचं एकच असतं, बाकी काही आम्हाला गरज नाहीये. पाण्याची जी रोज पाणी हवे, निदान 4 तास तरी व्यवस्थित पाणी. मला वाटतं यमुनानगर मध्ये 24 तास पाण्याचे प्रयोग केला होता आधी, पण नंतर झालं होतं. त्याला नेमकं काय कारण, कशामुळे ते नंतर काही राजकीय हेवेदावे त्याच्यामुळेच ती बहुतेक थांबली. पूर्ण शहराला ते नव्हतं, फक्त यमुनानगरलाच येत होतं. त्यामुळे बाकीच्यांचा रोष त्याच्यावरती पण होता की ह्यांनाच. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही? त्या व्यतिरिक्त बाकी आपलं तर ऑफिसवरनं जे पालिकेचे जे योजना असतात ते तर आपण सगळं पुरवठा करतोच. दुसरी हे आहे की तरुणांना रोजगार. तो एक मोठा, म्हणजे कोणती आई भेटली की आम्हाला माझ्या मुलाला कामासाठी बघा, तर त्याच्यावर आमचं लक्ष राहील की त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल. अच्छा. पण तिथे शहर पातळीवर देखील तुम्हाला त्या गोष्टी राबवतात पूर्ण, ते कशा पद्धतीने करायचं. आणि इव्हन तुम्ही म्हणता तसं की समजा जरी विरोधात राहायची वेळ आली तरी या गोष्टीचा पाठपुरावा तुम्ही करू शकता. तेवढं हे आहे, हे मेन हायलाइट आहेत म्हणजे सध्या तरी. बरोबर. पण भविष्यामध्ये मनसेचा आमदार इथं व्हावा अशी लोकांची इच्छा आहे, असे लोक म्हणतात. असं तुमच्या काही डोक्यात आहे का की ते महाराष्ट्र नवनिर्माण गेले कमीत कमी संघटन तुमचं इथं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते अजून दिसत नाही काही ठिकाणी? आता इथं भरपूर तुमचं हे आहे, पण काही ठिकाणी नाही. तर ते वाढवण्यासाठी आणि मग तुमच्याकडे थोडीशी चुकीची माहिती आहे. 2012 पासून म्हणजे 2008 ते 2009 पासूनच आम्ही विद्यार्थी चळवळीत काम करणारे लोक. 2012 ते 17 ते आता 25 आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा जेव्हापासून मी सांभाळलेली आहे तेव्हापासून प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये आता सध्या आमची शाखा आहे. अच्छा. पूर्ण शाखा आमची बांधणी आहे. शाखाध्यक्ष आहेत, उपविभागाध्यक्ष आहेत, उपशहराध्यक्ष आहेत. ही जी बांधणी आहे पक्ष संघटनेची खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि प्रशासनाचा जो अनुभव आहे आम्हाला सध्या, आता गेले कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे. मला तर वाटतं एवढी महानगरपालिकेची इलेक्शन झाल्यानंतर मी स्वतः आमदारकीची पुढचे 4 वर्ष मला मिळतात, तर पुढच्या 4 वर्षामध्ये मी आमदारकीचीच तयारी करणार आहे. कारण की 2014ला मी एक निवडणूक लढवली, मला पूर्ण अनुभव आहे. या पिंपरी चिंचवड शहराची चांगली ओळख आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना काय लागते त्याला मला चांगला अनुभव आहे, देण्याचा मी प्रयत्न करेन.
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला आमदार होण्याचा मान मी पटकावल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला मनापासून अगदी शुभेच्छा दोघांनाही. तुमचं तिघांचं पॅनल विजयी व्हावं ह्या आमच्याकडनं पूर्ण सदिच्छा आहेत. आणि एवढंच नाही तर भविष्यात आम्हाला आमदार म्हणून देखील इथं सचिन चिखले आले तर आम्हाला ते आवडेल. तर एवढ्या शुभेच्छा देऊन आता रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप